ही धक्कादायक घटना आहे. मला असं वाटतं सगळी माहितीची वाट बघूया आपण. प्रार्थना करूया की त्यातले लोक बाहेर येतील त्याच्यातून. खूप म्हणजे बातम्या येत आहेत, कशाचं कन्फर्मेशन नाही आहे. त्याच्यामुळे कन्फर्मेशन आल्यावर मी याच्यावर ऑफिशियल स्टेटमेंट करेन. खरं तर विजय रुपानी आणि मी अनेक वर्ष खासदार एकत्र होतो. आय नो हिम व्हेरी वेल. सो आय एम जस्ट कीपिंग माय फिंगर्स क्रॉस. मला हिंमतच नाही झाली त्यांच्या घरी फोन करायची, त्याच्यामुळे मी वाट बघते. त्याच्यामुळे मला असं वाटतं गुजरात गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल स्टेटमेंटची आपण वाट बघूया. कारण का आता फक्त ब्रेकिंग येते, त्यामुळे नक्की काय झालं अजून माहिती नाही आहे. आले की बातमी आल्यावर मी ऑफिशियल स्टेटमेंट करेन. हां, मला हिंमतच नाही झाली कोणाला फोन करायची. मी राममोहन नायडूंना करू शकते, पण ते मस्ट बी ऑल इन क्रायसिस जस्ट नाव. त्याच्यामुळे आता पेशन्स दाखवूया. काय बातम्या येत आहेत, एक तासाभरात क्लिअर होईल पिक्चर सगळं. माळेगाव खरं तर आम्ही कधीही म्हणजे आदरणीय पवारसाहेबांनी या इलेक्शन्समध्ये कधीच इन्व्हॉल्व नसतो आणि हे पक्ष म्हणून आम्ही कधीच लढत नाही. आणि त्यातल्या स्थानिक शेतकऱ्यांची अनेक महिन्यांमधली मागणी होती आणि स्थानिक कार्यकर्त्यांची तिथल्या स्थानिक इच्छा होती की शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा, कामगारांचा, कष्ट करणाऱ्यांचं पॅनल असावं. म्हणून शेतकऱ्यांचं, कामगारांचं आणि कष्ट करणाऱ्यांचं एक पॅनल ते करतायत असं माझ्या कानावर आलेलं आहे. त्यामुळे त्याची माहिती होईल. मला वाटतं 2-3 एक पॅनल लढतील आता तिकडे असं दिसतंय एकूण. मी तुम्हाला खरं सांगू त्या एक तर मी तिथली स्थानिक खासदार आहे, त्याच्यामुळे ह्या साधारणपणे कारखाना ह्या सगळ्या इलेक्शन्समध्ये स्थानिक नेत्यांना ती संधी असते. त्याच्यामुळे स्थानिक नेते डिसिजन मेकिंगमध्येही असतात. आणि तुम्हाला माहिती आहे आदरणीय पवारसाहेबांची कामाची पद्धत, ते असे कंट्रोल फ्रीक नाही आहेत. त्याच्यामुळे ते काय फार ह्याच्यात 60 वर्षात त्यांनी कधीच लक्ष घातलेलं नाही. जेव्हा जे पॅनल निवडून येईल त्याला पूर्ण ताकदीने मदत करून आपल्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं हे त्यांचा नेहमीच 60 वर्षाचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. आणि तो महाराष्ट्राने उभ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि महाराष्ट्रात कशाला, देशातले असे अनेक कारखाने आहेत ज्यांना मदत आदरणीय पवारसाहेबांनी केलेली आहे. आणि तोच प्रयत्न मी केलेला आहे. इतक्या वर्षात मी अशा कुठल्याही इलेक्शनमध्ये फारसं लक्ष घालत नाही. पण अन्याय झाला तर अर्थातच ताकदीने मी उभं राहायला पाहिजे. मग हुंडा असू दे, मग शेतकरी असू दे, बच्चू कडूंचा जो आता आंदोलन चाललं आहे, अशा कुठल्याही आंदोलनाला सत्तेत असू दे किंवा विरोधात असू दे, जे अयोग्य आहे ते अयोग्य आहे आणि सत्याच्या मार्गाने चालावं. कारण का आम्ही लोकशाही पद्धतीने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो आहेत. मला असं वाटतं आमचं कर्तव्य आहे की जे देशासाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याचा आवाज म्हणून आम्ही सत्तेत असू दे किंवा विरोधात असू आम्ही बोललं पाहिजे असं मला वाटतं. माझं स्पष्ट मत नेहमी राहिलेलं आहे. नाही, असं काही नाही. त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. लोकांना वाटलं माझी आई मला सांगते सहन कर म्हणजे अत्याचार सहन कर, असं नाही. अनेक वेळा आपल्या डोळ्यासमोर जे सत्य असतं त्याला न्याय मिळत नाही आणि जे असत्य असतं त्याला न्याय मिळतं. आणि यू आर हेल्पलेस समटाइम्स इन लाईफ. मग ती यंत्रणा असेल, सिस्टम असेल, काही म्हणे, त्या सिस्टमला शेवटी आपण नाही ना, त्या काळामध्ये यू हॅव टू शो पेशन्स अँड बाईड युअर टाईम. माझी आई मला त्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगत होती की दरवेळी सगळ्या गोष्टी म्हणजे आता हगवण्यांचं उदाहरण बघा. हगवणे कुटुंबाच्या मध्ये इट इज म्हणजे ते अस्वस्थ करणारे. राग येतो की अरे ज्या हगवणे कुटुंबाला मी जन्मापासून ओळखते अशा कुटुंब एका मुलीवर अन्याय असा करूच कशा शकता. मी 10 वेळा त्यांच्या घरी जाऊन आले, माझ्या लक्षात का नाही आलं. मी एक त्या घरातली मोठी बहीण म्हणून डिड आय फेल माय सेल्फ अशी भावना मला येते की मी त्या घरात जात होते, त्या घरातल्या सुना लेकींना मी ओळखत होते. मग का नाही माझ्या लक्षात आलं की या सुनेला मारतायत ते. आणि ज्या दिवशी पहिल्यांदा मारलं त्या दिवशी तो दिवस आणि आजचा दिवस मी हगवण्यांच्या घरी जात. पण मला असं वाटतं की अरे आपण इंटरव्हेन्शन केलं असतं तर, किंवा मग त्या मुलीची का नाही हिंमत झाली बोलायची. मग ह्या हिंमत वाढवण्यासाठी काय आपण केलं पाहिजे. ह्या अस्वस्थ करणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे ती आई तर गेली, 3 महिन्याचं ते लेकरू आहे,
ती आयुष्यात त्याला त्याची आई आठवणार नाही. त्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या दिसेल आणि लग्नातल्या व्हिडिओमधला जो माणूस आहे तोच त्याच्या आईचा हत्यारा आहे. किती दुर्दैव आहे मला सांगा. एक मिनिट, सगळ्यांना देते, सगळ्यांना देते. अरे 1 at a टाइम. अजित पवारांना या सगळ्या निवडणुकीत उतरावं लागतं. निळकंठ पॅनल खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि सहकार क्षेत्रातल्या कारखान्यात ते स्वतः निवडणुकीसाठी उतरतात. तुमचा एक पॅनल आहे. अजित पवारांकडनं काही ऑफर वगैरे आलेली होती काय ज्या सगळ्या कारखान्यांमध्ये पॅनलमध्ये एकत्रित? ही लोकशाही आहे. कुणाला ग्रामपंचायत लढायची आहे, कुणाला कारखाना लढायचा आहे, त्यांचा वैयक्तिक अंतर्गत प्रश्न आहे. लोकशाही आहे, संविधानाने देश चालतो. त्याच्यामुळे आता तुम्हाला वाटलं मला लढायचं आहे लोकसभा, का नाही? ही लोकशाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला जिथे पाहिजे त्यांनी लढावं या मताची मी आहे. नाही नाही, बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा झाली पाहिजे. माझी तर नेहमीच, माझा मोबाईल 24 तास चालू असतो अँड आय एम व्हेरी ॲक्सेसिबल टू द वर्ल्ड. कारण का मी आय मीन पब्लिक लाईफ, त्याच्यात काही कौतुक नाही. मी पब्लिक लाईफमध्ये कुठल्याही प्रेसवाल्याला भारतात विचारा, त्याचा जर मेसेज आला, मला कॉमेंट द्यायची नसले तरी मी म्हणते सॉरी, टाईड अप. कारण का आय एम इन पब्लिक सर्व्हिस बॉस, आय एम अ पब्लिक सर्वंट. एका लोकशाहीमध्ये इलेक्टेड मेंबर हॅज टू बी अवेलेबल फॉर यू. दरवेळेस कॉमेंट करणं, आणि मी सगळ्याची तज्ज्ञ नाही, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी मला समजतात असा माझा भ्रम नाही स्वतःबद्दल. जे काही थोडीशी बुद्धिमत्ता आहे त्याच्यात जेवढं जमतं तेवढ्यावर मी बोलते. या राजकीय लढाईचा तिसरा अंक म्हणायचा का? नाही नाही हो, आता हिसका बिस्का असले शब्द मला माहिती पण नाही. मला असं वाटतं हा सहकारी साखर कारखाना आहे. ह्याच्यात अनेक दशकात अनेक लोकांचे खूप मेहनत आहे. हा असा काही ओव्हरनाईट होत नाही. त्याच्यात म्हणजे मी नेहमी म्हणते सहकार चळवळ आणि राजकारण हे नेहमी वेगळं असलं पाहिजे. एक, त्याच्यानंतर कैलासवासी यशवंतराव चव्हाण, माननीय वसंतदादा असतील, आदरणीय पवारसाहेब, त्याच्यानंतर आपले विलासराव देशमुख साहेब आले, असे अनेक नेते आले. प्रत्येकाने सहकार चळवळीत त्याचं योगदान दिलेलं, आणि सहकार चळवळ ही महाराष्ट्रात ताकदीने उभी राहील आणि ती जगली पाहिजे, ती टिकली पाहिजे, आणि त्याचं काम पारदर्शकपणे झालं पाहिजे. हाच ह्याचा प्रयत्न आहे. अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब त्याचे मंत्री 10 वर्ष राहिलेले आहेत. आता अमितभाई शाह त्याचे मंत्री आहेत. अमितभाई अनेक बिलं आणतात, त्याच्यात आम्हीही चर्चा करतो, आमचंही ते कॉमेंट्स मागतात की काय. त्यामुळे आमची पारदर्शकपणे सहकार या विषयावर किंवा त्या चळवळीवर ह्याच्यात कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्राचं प्रचंड योगदान आहे. आणि हाही कारखाना हा शेवटी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या त्या विजनमधूनच झाला ना. जो पवारसाहेबांनी सहकार साखर कारखान्यांमध्ये पवारसाहेबांनी वसंतदादांचा उल्लेख केल्याशिवाय हे संपतच नाही विषय. त्यामुळे या सगळ्यांचं गेल्या 6-7 दशकात जे कोणी सहकार मंत्री होऊन गेले किंवा पदाधिकारी किंवा अनेक कारखान्यांचे चेअरमन होऊन गेले, यांचं सगळ्यांचं याचं टीमवर्क, त्याच्यामुळे तो कारखाना उभा आहे आज. ह्याचं उत्तर मी कसं देणार, त्यांना विचारायला लागेल तुम्हाला, मला नाही माहिती. त्यानंतर या कार्याच्या ज्या बदल्या होत्या त्या त्यांनी थांबवल्या, आणि आता तिसरी अशी माहिती मिळते की काही अधिकारी जे आहेत ते या विभागाच्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने गेली 7 वर्ष या एकाच पदावर आहेत, आणि त्यांच्याकडे इतर 3 विभागांची सुद्धा अतिरिक्त जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली. मी मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते की अनेक ज्या अयोग्य गोष्टी या राज्यात झाल्या आहेत त्याच्यावर ते ॲक्शन घेत आहेत. त्यांचं मी मनापासून आभार मानते. कारण का, पण हे जर क्लीनअप करत असाल तर पूर्णच करा. जर महाराष्ट्र त्यांना सुधारायचं असेल तर प्रत्येक गोष्टीत मग त्यांनी एकदाच काढा ना ती झाडू, आणि 1 साईज फिट्स ऑल करा. हे पीस मिल कशाला? मग सगळेच यंत्रणा, सगळ्याच डिपार्टमेंट्सला तो लागू करावा, अशी माझी त्यांना एक महाराष्ट्रात राहणारी मुलगी म्हणून, महिला म्हणून त्यांना माझी विनंती आहे. फक्त लोकप्रतिनिधी, विरोधक म्हणून नाही. कारण का माझं माझ्या राज्यावर, माझ्या देशावर प्रचंड प्रेम आहे. त्याच्यामुळे खूप विनम्रपणे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते, त्यांचं अभिनंदन करते की हे प्रकल्प जे
अयोग्य पद्धतीने दिले होते ते त्यांनी कॅन्सल केले. ह्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनही करते. ह्याच्यात सातत्य ठेवून त्यांनी सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये करावं अशी मी त्यांना विनंती करते. की शिंदेची मंत्री ते नाही मला माहिती, तर याचं उत्तर मी कसं देणार. माझ्यासाठी ते सरकार आहे. मग कुणाचा डिपार्टमेंट काय, आणि शेवटी मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री असतात. तो डिपार्टमेंट किसका है कोई मायने नहीं रखता. शासकीय अधिकाऱ्यांबद्दल काय सांगाल की जे स्वतः मोठ्या पदावर तर आहेत परंतु खालच्या विभागांचे सुद्धा अधिकार त्यांनी स्वतःकडे घेऊन ठेवलेले 3 विभाग त्यांच्याकडे आहेत. नाही, मला असं वाटतं सेक्रेटरीजनी काय करायचं हे शेवटी GAD ठरवतं ना, रिपोर्टिंग टू ऑनरेबल CM. तर माननीय मुख्यमंत्र्यांनीच सिस्टम ठरवायची ना, ते मायबाप आहे त्या राज्याचे, ही CM. तर मग तेच ठरवणार ना, आपण कोण सांगणार किंवा मार्ग. आणि त्यांचा प्रगल्भ अनुभव आहे. पहिली 5 वर्षाची टर्म त्यांची उत्तमच झालेली आहे, जे मी पब्लिकली अनेक वेळा बोललेली आहे. राज्य को अच्छा कहो. देवेंद्रजींनी 5 वर्ष यशस्वी चालवलं का, तो राज्य चालवलं. मग आता त्यांना जर वाटत असेल की गेल्या 2.5 वर्षामध्ये काही बदल झाले असतील जे त्यांना योग्य वाटत नसतील, तर त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे राज्याच्या हितासाठी. भाजप विरुद्ध शिवसेना असा सगळा यामध्ये सामना आहे, कारण ज्या पद्धतीने शिवसेनेच्या मंत्र्यांना सातत्याने टार्गेट केलं जातं. असं काही नाही, बरेच म्हणजे ह्या सरकारमध्ये राजीनामे झालेत. असं काही नाही ना की एकाचलाच टार्गेट. असं का तुम्ही म्हणता शिवसेनेलाच टार्गेट झाले? असंही असू शकतं की माननीय मुख्यमंत्र्यांना खरंच त्यांची सिस्टम क्लीनअप करायची असेल. राजीनामे पण झालेत त्यांच्या काही मित्रपक्षांमधून, आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, काही अन्याय झालेले आहेत, काही गोष्टी कभी खुशी कभी गम. नाही, पहिला मराठी. महानगरपालिकेच्या निवडणुकांचे प्रभागांचे आता नोटिफिकेशन सुद्धा निघालेले आहे. भाजप कुठेतरी शतप्रतिश भाजप असा करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे मित्रपक्षांवर दबाव आणण्यासाठी हे सगळे मला काही त्याच्यात गैर वाटत नाही. माननीय अमित शहा 1 वर्षापूर्वी पडले होते 100%. त्याच्यात नवीन काय? अमित शहा कधीच बोलले होते ते जेव्हा नाही मित्रपक्षाचं मला नाही माहिती. मी अमितभाई शहांचं जेव्हा भाषण ऐकलं तेव्हा अमितभाई शहा असं म्हणले होते महाराष्ट्रात आल्यावर, आम्ही 100% लढणार. जर मला बाहेरून असताना ते ऐकलं होतं आणि पाहिलं होतं, आणि या देशाचे होम मिनिस्टर जेव्हा बोलतात, क्लिअरली इट इज सम सिग्नल ना. होम मिनिस्टर आहेत देशाचे, ते येऊन जेव्हा भाषण करतात 100%, तर त्याच्यात नवीन काय? हे 1 वर्षापूर्वीच म्हणले होते. त्याच्यात व्हॉट इज सो सरप्रायझिंग अबाउट इट? आणि त्याच्यात गैर काय? प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो, त्याच्यात काहीच गैर मला वाटत नाही त्यांच्या स्टेटमेंटमध्ये. देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची परत एकदा भेट झाली आहे. राजकीय कॉर्पोरेट मोठी चर्चा आहे. त्याच्यात काय, एका मोठ्या हॉटेलमध्ये एवढा ताफा घेऊन ते लढले. ते ब्रेकफास्टला घेतले असतील कदाचित. ताज लँड यांचा ब्रेकफास्ट चांगला असेल. कारण का ना, आत्ताच मी 10 दिवस हॉटेलमध्ये राहून आले म्हणून सांगते. सकाळी ना हे काय असतं आजकाल की सकाळचे ब्रेकफास्ट खूप इंटरेस्टिंग असतात, आणि आपल्या घरात कुठे एवढं आपण एक वडापाव आणि उपमा खाणारे लोक, एवढे सुंदर ब्रेकफास्ट असतात. कुठे बिना ब्रेकफास्ट डेट की छान एवढा मोठा ब्रेकफास्ट असेल, आणि तो ब्रेकफास्ट केल्यावर दुपारी जेवायला पण लागत नाही. मग काय देवेंद्र राजकीय गमत देखील असू शकतात, त्याच्यात गैर काय? 2 राजकीय नेते जर एकदा ऑफिशियली पब्लिक स्पेसमध्ये ब्रेकफास्टला भेटले, त्याच्यात गैर काय? त्याच्यात एवढी काय चर्चा? नथिंग रॉंग. चर्चा झालीच पाहिजे, लोकांनी भेटलंच पाहिजे, या मताची मी तरी आहे. पण ते 2 भाऊ एकत्र येणार होते, 2 ठाकरे एकत्र. ठीक आहे ना, 2 भाऊ एकत्र जरी आले आणि तरी ह्यांनी ह्यांच्यावर ब्रेकफास्ट डेट घेतली, त्याच्यात गैर काय? मी 4 लोक BJPच्या लोकांबरोबर 11 दिवस फिरून आले देश, म्हणून काय होतं? दॅट डजंट मीन एनिथिंग. चर्चा नाही. मोदीजींनी आम्हाला सगळ्यांना संध्याकाळी डिब्रीफिंगसाठी बोलवलं होतं. त्यांच्याकडून त्यांना ऐकून घ्यायचं होतं की आमच्या सगळ्या ग्रुप्समध्ये काय काय चर्चा झाली, बाहेर काय चर्चा झाली. पहिलं डिब्रीफिंग डॉक्टर जयशंकरजींनी घेतलं. त्याच्यानंतर माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला त्यांच्या घरी चहाला बोलवलं होतं. खूप दीड एक तास होतो आम्ही सगळे, आणि प्रत्येक मेंबर म्हणजे जो खासदार होता त्याच्या प्रत्येकाबरोबर त्यांनी सविस्तर वेळ देऊन चर्चा घेतली, आणि सगळ्यात सविस्तर वेळ देऊन फीडबॅक दिला. आम्हालाही आश्चर्य वाटलं. आम्हाला वाटलं नव्हतं की देशाचे प्रधानमंत्री इतका आम्हाला वेळ देतील, पण त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या सगळ्यांच्याबद्दल त्यांची चर्चा केली, आणि इट वॉज अ व्हेरी इंटरॅक्टिव्ह. म्हणजे जेव्हा आम्ही का एखादा मुद्दा घेतला तर त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांची ऑब्झर्वेशन्स, त्याच्यावर आम्ही आमचे ऑब्झर्वेशन्स दिले. त्याचा म्हणजे खूप अतिशय उत्तम डिस्कशन. 1.5 तास एक प्रधानमंत्री आम्हाला 50 खासदारांना देतो, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला. कारण का तिथे आम्ही या देशाच्या प्रधानमंत्र्याला एक भारतीय कमिटमेंट म्हणून आम्ही सगळे गेलो होतो. त्याच्यामुळे 1.5 तास अतिशय उत्तम चर्चा या परराष्ट्र मंत्रालयांबरोबर झाली. आणि माझं भाग्य
की मला चव्हाण साहेब या देशाचे परराष्ट्र मंत्री होऊन गेलेले, त्यांच्या अनुभवांची काही पुस्तकं आमच्याकडे आहेत. तर मला खूप आनंद वाटला की त्या कार्यक्रम परराष्ट्र मंत्रालयाच्या बरोबर चर्चा होती आणि ते चव्हाण साहेबांचं पुस्तक मला ह्या देशाच्या प्रधानमंत्र्याला द्यायची अशा सिच्युएशनमध्ये संधी मिळाली. त्यामुळे हे नियतीच्या मनातलं काहीतरी असेल, त्याच्यामुळे कदाचित असेल की चव्हाण साहेबांचा परराष्ट्र मंत्रालयाचा अनुभव हा परराष्ट्र मंत्र्याचा प्रॉब्लेम असताना मला या देशाच्या प्रधानमंत्र्यांना ते त्यांचे विचार देण्याची संधी मिळाली. हे मी माझं भाग्य समजते. ज्या माणसाला मी गुरु समजते त्याचं एक पुस्तक या देशाच्या प्रधानमंत्र्यांना द्यायची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य. 15 वर्ष झालेत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. या 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधी तुम्ही जे पाहिले नाही ते मोदी त्या दिवशी तुम्हाला बघायला मिळाले का, किंवा बोलताना आतापर्यंत त्यांची इमेज वेगळी होती आणि यावेळेला ते जरा वेगळे वाटले असं काही झालं? असं नाही बघा, एक तर त्या व्यक्तीचा मान आहे आणि त्या पदाचा त्याहून मोठा मान आहे. त्याच्यामुळे कुठल्याही देशाच्या प्रधानमंत्र्याला आपण भेटतो तेव्हा अर्थातच त्याचा प्रोटोकॉल, त्याचा मान सन्मान त्या पदाचा असतोच, वयाचा पदाचा सगळ्याचाच असतो. आणि आपल्या भारतीय संस्कारांमध्ये आपल्यापेक्षा वयानी पदानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच जे मोठे लोक असतात त्यांच्याकडे विनम्र राहणं आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकणं हे आपले भारतीय संस्कार आहेत. त्याच्यामुळे अर्थातच आपल्यापेक्षा वयानी पदानी यशानी सगळ्याच पद्धतीने जे लोक आपल्यापेक्षा मोठे असतात त्या ह्या सगळ्या कॅटेगरीजचा मान सन्मान नेहमी केलाच पाहिजे, हा मताची मी आहे. अहमदाबाद में एयर इंडिया का प्लेन क्रैश हुआ है. ये आशंका जताई जा रही है कि पूर्व मुख्यमंत्री विजय रूपाणी भी उसमें सवार थे. ऑफिशियल कंफर्मेशन नहीं है, क्या कुछ कहें? नहीं, मेरे ख्याल से जब तक पूरा ऑफिशियल नहीं होता उस पर मैं कमेंट नहीं करूँगी. कितने लोग थे, क्या थे, क्यों हुआ, कैसे हुआ, मेरे ख्याल से डिपार्टमेंट से 1-1.5 घंटे में या गुजरात गवर्नमेंट ऑफिशियल अनाउंसमेंट जब करेगी तब पे उस पर मैं बोलूँगी. इट्स राइट नाउ इट्स टू अर्ली टू कमेंट. आप एक डेलीगेशन का हिस्सा थी, नेतृत्व कर रही थी. प्रधानमंत्री ने सभी सांसदों को बुलाया और स्नेह मुश्किल आमंत्रित किया. क्या कुछ डिस्कशन हुआ, ये बताएं. नहीं, बड़ी हमें बहुत अच्छा भी लगा और बड़ी विनम्रता से मैं कह रही हूँ कि ये उनका बड़प्पन था कि सारे डेलीगेशंस को उन्होंने बुलाया था. हम 51 सांसद थे जो वहाँ उनके घर में हमें बुलाया था. ये उनका बड़प्पन था और हम बहुत 1.5 घंटा हम लोग साथ में रहे और हर सांसद को उन्होंने पूछा अनुभव कैसे रहा, फीडबैक क्या था. तो बहुत अच्छी चर्चा हुई और उनको सुनना था कि हम क्या कह रहे थे और हम भी सुनना चाहते थे कि विदेश नीति में जो हम बोल क्या उसके आगे क्या होगा, पहले उनके अनुभव क्या रहे और आगे भारत का धोरण क्या होगा. तो इस पर बहुत चर्चा हुई, सुनने को भी बहुत सारी चीज़ें मिली क्योंकि सारा ग्रुप था वहाँ. तो जो बाकी के देशों में हुआ वो भी बाकी के जो हेड्स थे, ग्रुप हेड्स थे, एमपीज थे, उनका भी जो फीडबैक सुनने में आया. तो इट वॉज़ अ वेरी इंटरेस्टिंग कॉन्वर्सेशन. 1.5 घंटा उन्होंने विस्तार से हर एमपी से 1-on-1 उन्होंने बात की, हर एक को टाइम दिया. जिसको कुछ कहना था उन्होंने नाम ले के हर एक से बड़े अच्छी तरह. तो हम सब जो भारत के लिए साथ में गए थे, हम भारत के प्रधानमंत्री से मिलके हम सबको बहुत अच्छा लगा. आप जब प्रधानमंत्री से मिल रही थी ठीक उसी समय महाराष्ट्र प्रदेश के पूर्व जो अध्यक्ष हैं नाना पटोले, वो ये कह रहे थे ऑपरेशन सिंदूर बच्चों की वीडियो गेम जैसा है. नाना पटोले का ये बयान था. और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री हैं पृथ्वीराज चौहान साहब, उन्होंने कहा कि ऑपरेशन सिंदूर का डेलीगेशन जिस उद्देश्य से भेजा गया था वो उद्देश्य सफल नहीं हुआ, फॉरेन मिनिस्ट्री की विफलता है. ये देखिए, कांग्रेस के लोग उसी डेलीगेशन में थे. जब हम माननीय प्रधानमंत्री जी के साथ चाय पी रहे थे तभी भी कांग्रेस का वरिष्ठ नेता वही चाय पे थे हमारे साथ. तो मेरे ख्याल से ये कांग्रेस का अंतर्गत मामला है, कांग्रेस को पूछिए, मैं नहीं इस पर कुछ कह सकती. एक पूरे देश भर में सोनू राजा रघुवंशी है, उसकी हत्या की चर्चा है. आप चूंकि केंद्र में भी जो रहती हैं तो चाहे वो महिलाओं से जुड़े मुद्दे हो या कोई भी मुद्दे को बहुत ही प्रमुखता से उठाती हैं. इस पूरे मर्डर केस को लेकर आपकी अपनी क्या राय है? ये जो पूरा भैया, मेरी राय कोई मायने नहीं रखती, पुलिस की राय क्या है वो मायने रखती है. पुलिस का रिपोर्ट आएगा तभी बात कर सकते हैं. पुलिस का रिपोर्ट आने दीजिए. सो क्या गलत है? अगर इस देश में 2 लोग मिलना चाहे उसमें गलत क्या है? खुलेआम एक होटल में मिले, पूरी तामझाम सिक्योरिटी से माननीय मुख्यमंत्री जी, उसमें गलत क्या है? उसमें क्या है? 2 लोग अगर मिले तो उसमें कौन सी बड़ी बात है? अच्छा है ना, सबने सबसे चर्चा करनी चाहिए. अच्छी बातें मिल रही है सब एक दूसरे से.
तो क्या हुआ, ऐसा भी हो सकता है ब्रेकफास्ट के लिए मिले होंगे। बहुत बार ऐसा होता है ना, अभी पार्लियामेंट में हम लोग 11 दिन बीजेपी के साथ के लोगों के, उनके अलायंस के हम लोग सब साथ थे, ऐसा थोड़ी मतलब है कुछ। दोस्तों को अच्छा लगा होगा कि चलो एक ब्रेकफास्ट कर ले सुबह। अभी आप जी टीवी, आप कौन से चैनल में है सर? आवाज़ इंडिया। तो अगर आज तक के साथ कल आप सुबह वड़ा पाव खाने के लिए, उसमें थोड़ी आप दोनों का कुछ अलायंस हो रहा है, ऐसा नहीं है। सुबह दोस्त है, चाय पीने साथ में चले गए। मुंबई का कल्चर है, बहुत सारे लोग सुबह वॉक करते हैं, उसके बाद नाश्ता साथ में करते हैं, मिसल पाव खाते हैं, फिर काम पे घर नहाने जाते हैं, ऐसा भी हो सकता है। शनि शिंगणापुर से जुड़ा हुआ सवाल है, बीजेपी का जो आध्यात्मिक सेल है उसने आपत्ति जताई है कि जो शनि शिंगणापुर में मुस्लिम कर्मचारी हैं उनको हटा दिया जाना चाहिए। कई ऐसे कर्मचारी हैं जो 20-20 साल से काम कर रहे हैं, अब जब आपत्ति जताई जा रही है तो आप किस तरीके से? नहीं, मुझे पता नहीं, मैं पहली बार आपसे सुन रही है वो ये बात, तो मुझे पता नहीं, मैं पता करके बताऊंगी। हाँ, एक सवाल लाडली बहन योजना को लेकर है। जब ये कहा जा रहा है कि लाडली बहन योजना के चलते राज्य सरकार पर कर्ज बढ़ता जा रहा है, वहीं दूसरी तरफ लीकर प्राइसेस में जो है वो हाइक की गई है, और ये कहा जा रहा है कि वो जो कर्ज बढ़ता जा रहा है उसकी जो है बराबरी इससे की जाएगी, मतलब जो इससे रेवेन्यू जनरेट होगा शराब से, उससे वो कर्ज उतारा जाएगा, जो रेवेन्यू। नहीं, मैं मुझे उसमें डर लगा कि लाडली बहन को अगर पैसे नहीं दिए तो ये वोट नहीं देगा, ऐसा डर लगा। नहीं, कुछ देखिए, महाराष्ट्र का फिजिकल डेफिसिट मैनेजमेंट, उनका जो बजट है उसमें प्रॉब्लम है। ये मैं नहीं कह रही, केंद्र सरकार कह रही। केंद्र सरकार का जो डेटा है उसमें ही महाराष्ट्र ने जितना कर्जा लिया है, जितना वो कमाती है, जितना वो देती है। और मैं नहीं कह रही, आप ही का चैनल कल दिखा रहा था कि महाराष्ट्र के सारे जो रास्ते हैं ना उसका काम रुक गया है क्योंकि पेमेंट्स नहीं हुए। तो बहुत सारी ऐसी चीज़ें हैं, और बहुत सारे बच्चों का भी जो खाना था, छोटे बच्चों का, वो भी स्कीम शायद सरकार ने बंद की, ऐसी बहुत सारी है। तो मैंने तो सरकार को खत लिखा है, और केंद्र सरकार से मुझे पता भी चल जाएगा कि महाराष्ट्र सरकार की जो पिछला रिपोर्ट आया था उसमें महाराष्ट्र सरकार की जो हालत है, फाइनेंशियल हालत है, वो बहुत ख़राब है, ऐसे केंद्र सरकार का रिपोर्ट कह रहा है, ये मैं नहीं कह रही हूँ। मैं मोदी जी से जब आपकी मुलाकात हुई तो आपने कहा कि 1.5 घंटे उन्होंने समय दिया और आपको कुछ अलग फील हुआ उससे जो मुलाकात करके। नहीं, सबको, सारे सांसदों को। देखिए, हम भारतीय के रूप से देश के बारे में कुछ बोलना चाहते थे और उसका सब डीब्रीफिंग था। तो जैसे एक नॉर्मल डीब्रीफिंग होता है वैसे ही हुआ, और उन्होंने हर सांसद को टाइम दिया। 11 साल अरे, मैं 11 साल से जो बोलना था पार्लियामेंट में बोल चुकी हूँ। तुमची मोदींबरोबर भेट झाली, पण कौटुंबिक काही चर्चा झाली का पवारांच्या? कौटुंबिक चर्चा कशी होईल? मी कामासाठी गेले होते, काय कौटुंबिक चर्चेसाठी नाही। मी MEAच्या कामासाठी गेले होते। वी आर ऑल प्रोफेशनल्स। त्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगते, पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब। त्याच्यामुळे जे पहिलं करायचं ते देशाच्या हिताचं करायचं, मग राज्याच्या हिताचं करायचं, मग पक्षाच्या हिताचं करायचं, आणि शेवट पार्टी, आपलं फॅमिली। 2 दिवसापूर्वी उपोषण सध्या चालू आहे बच्चू कडूंचं। नाही, आदरणीय पवारसाहेब स्वतः त्यांच्याशी काल बोललेले आहेत। त्यानंतर माझे बंधू निलेश लंके काल त्यांच्याबरोबर पूर्ण संध्याकाळ होते। रोहित पण जाणार आहे, रोहित पवार पण जाणार आहे, मला वाटतं रोहित पाटील पण गेला ना, रोहित आज जायचं, मग जाऊन आला। त्याच्यामुळे हे सगळे जात आहेत, कारण का बच्चू कडू एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलत आहेत। आमचे जरूर मतभेद असतील, पण जेव्हा आपला एखादा सहकारी चांगल्या कामासाठी आंदोलन करतो त्याला पूर्ण ताकद देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे। आणि ह्या देशाचा कणा हा शेतकरी आहे, तो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी, आणि त्या शेतकऱ्यासाठी ते लढतायत, ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे। बच्चू भाऊ, तुम आगे बढ़ो, हम ताकद से आपके साथ हैं। 2 दिवसापूर्वी वर्धापन दिवस झाला पुण्यात बालगंधर्वमध्ये। जयंत पाटलांनी स्वतः प्रदेशाध्यक्ष पदावरून हटण्याची मागणी केली आणि तरुणांना संधी द्या म्हणून बोलले। आज रोहित पवार म्हणतात की सर्वसामान्य कुटुंबातला प्रदेशाध्यक्ष खरं तर शरद पवारांनी द्यावा, अर्थात पक्षाच्या अध्यक्षांनी द्यावा, त्या सर्वसामान्य व्यक्तीच्या टीममध्ये मी काय काम करेन असं त्यांनी मत व्यक्त केलं। याकडे कसं पाहता? मी नाही काय पाहत, हे आमची पक्षाच्या चर्चेमध्ये ठेवेल, त्याच्या सगळ्या गोष्टी मी पाहत नाही।
ज्या ज्या गोष्टी जिथे जिथे कामाच्या असतात तिथे करायचं. आता हा सगळा फीडबॅक जो आमच्याकडे आला आहे तो आता पुढच्या 2-4 दिवसामध्ये जेव्हा पक्षाची बैठक होईल त्याच्यामध्ये त्याची चर्चा होईल आणि तुम्हाला आम्ही नक्की. नाराजीची फार चर्चा आहे कारण कशाची नाराजी? नाराजी कसली? मी बघितला केवढा सुंदर कार्यक्रम झाला. हे आमचं भाग्य आणि तुमच्या सगळ्या मीडियावाल्यांचे मनपूर्वक आभार की तुम्ही तो दाखवला आणि दिवसभर आमच्याकडचे 10 वेगळी वेगळी भाषणं उत्तम म्हणून तुम्ही दाखवली. खूप खूप आभार. कारण काय देश में टॅलेंट की कमी नाही आहे. पुण्यामध्ये आपण बाहेर पडताना मेळाव्यानंतर एक स्टेटमेंट केलं होतं की टाईमलाईन संदर्भात. हे नेमकं स्टेटमेंट काय होतं? नाही मला विचारलं की आदरणीय पवार साहेब म्हणाले की सुप्रिया आणि अजित ठरवतील यायचं का नाही. तर त्याच्यात पत्रकारांनी मला विचारलं काय की तुमचं मत काय. म्हणलं माझं मत काय नाही बाबा, जे सगळ्यांचं मत असेल ते हवे. तर त्यांनी म्हणलं पण ते असं म्हणाले. ते म्हणले त्यांनी मार्गदर्शन केलं आहे आणि आईवडिलांचं ऐकायचं असतं असं माझे संस्कार आहेत. पण आता त्यांनी टाईमलाईन दिली नाही मला, त्याच्यामुळे मी वाट बघते त्या टाईमलाईनची. असं एवढं नाही मी नाकार का. हे बघा मी एका सशक्त लोकशाहीमध्ये काम करते आणि माझं म्हणणं असतं की तो शेवटचा कार्यकर्ता आहे, त्याचं मत घेऊन त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊनच पुढे जायला पाहिजे. मी आय एम नो सरप्राइजेस. मला स्वतःला सरप्राइजेस आवडत नाहीत. मी दुसऱ्यांना कसं देईल. आणि जर मी त्यांचा एवढा विश्वास ते माझ्यावर दाखवत आहेत, इतके वर्ष या लोकांनी स्वतःचा विश्वास दाखवून आदरणीय पवारसाहेबांना नेता मानणारे, माझी नैतिक जबाबदारी नाही की त्यांचं सगळं फ्युचर पुढे नेणं. ते साहेबांच्या चांगल्या वाईट काळात साहेबांबरोबर उभे राहिले, त्यांची सगळी जबाबदारी माझी आहे. आणि मी जे गेलेले त्यांच्याबद्दलही त्या दिवशी बोलले. याचं कारण असं की अनेक इलेक्शन्समध्ये त्यांनीही माझा प्रचार केला आहे. ते विसरले असतील पण मी नाही ते उपकार विसरणार. त्याच्यामुळे माझ्यावर 2 पैशाचे पण उपकार कोणी केले असतील तर त्या उपकारात जगणारी सुप्रिया सुळे हे माझ्या आईने मला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे कधी वैयक्तिक टीका करत नाही आणि कोणी माझ्यावर केलेले उपकार मी आयुष्यभर विसरत नाही. कारण का कोणीतरी कधीतरी आपल्याला मदत केली. त्याच्यामुळे मी म्हणून त्या लोकांना अनेक वेळा वाटतं मी टीका करत नाही. मी एवढ्यासाठीच टीका करत नाही, कभी ना कभी उस आदमी ने मेरे साथ एक थाली में खाना खाया है, हे मी कधीच विसरणार नाही. ओके थैंक यू. आई नीड टू गो. आई हैव अ प्रोग्राम एट 5:30 इन पुणे. नहीं बंद नहीं, चालू भी रखो तो भी मुझे जाना है. येऊ तर दे ना ऑफिशियली येऊ दे. व्हॉट अ गुड मॅन. सारखं मी पुण्यात देते ना तुम्हाला बाईट. मी 2 तासात पुण्याला पोहोचेन.